चुनाव के दौरान अचलपुर में तनाव निर्माण करने की कोशिश की गई है। इस समय हम देख सकते हैं कि उस्मानिया ग्राउंड में ख़ास तौर से कुछ युवाओं द्वारा यहां तनाव निर्माण करने की कोशिश की गई थी, जिसमें पुलिस ने काफ़ी अचलपुर पुलिस स्टेशन ने यहां पूरा पुलिस फोर्स लगाकर तनाव को कंट्रोल में किया है और आरोपियों को गिरफ्तार किया है। वहीं फायर ब्रिगेड नगर परिषद ने यहां पहुंचकर जो आग लगी थी, तनाव निर्माण करने वालों ने यह जो आग लगाई थी उसे तुरंत ही काबू में कर लिया था और जो तनाव यहाँ बढ़ रहा था उसमें पुलिस ने आंसू गैस के गोले और फायर किया। ऐसा यहाँ हमने मॉक ड्रिल के तहत यहाँ देखा है। अचलपुर पुलिस और यहाँ के एसडीपीओ अतुल कुमार नवगिरे ने और यहाँ की पुलिस प्रशासन ने काफ़ी यहाँ कड़ी मेहनत करके अपना यहाँ पुलिस की मौजूदगी होने की यहाँ एक मॉक ड्रिल किया है और अचलपुर वासियों को ग्रामीण पुलिस ने एक अच्छा मैसेज दिया है कि पुलिस तुरंत ही ऐसी घटनाओं को काबू में करने में सक्षम है और तुरंत ही पुलिस जो है वो घटनास्थल पर पहुंच जाती है। यह यहाँ ग्रामीण पुलिस ने बताने की कोशिश की है। JK 24/7 न्यूज़ के लिए कैमरा पर्सन बागर अंसारी के साथ मैं अरशाद अहमद, अमरावती। क्या लेंगे, घायल तो हो गए, सबको लेके भाग जाए ना। बल का प्रयोग किया जाएगा। चले जाओ, चले जाओ, चले जाओ। चले जाओ। थांबा, फायर ब्रिगेड। अचलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता येणाऱ्या जे सण उत्सव आहेत, तशा निवडणूक आहेत, त्याच्या अनुषंगाने अचलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण रायट कंट्रोल स्कीम आपण योजना राबवली होती। तर भविष्यामध्ये जर कुठल्या घटना घडल्या तर त्याला प्रतिबंध किंवा त्याला आपण काउंटर कसं करायचं ह्याची प्रॅक्टिस करण्याकरता किंवा एक एक्सरसाइज करण्याकरता हे आपण आज रायट कंट्रोल स्कीम आयोजित केली होती। तर त्याच्याकरता आपण इथे या मैदानावर चेडे एंटरप्राइजच्या समोरच्या मैदानावर आपण एक एक्सरसाइज आयोजित केलेली। त्याकरता आपण डमी आपण हातामध्ये तयार करून त्यांनी त्यांनी एक स्क्रीन तयार केला आणि त्याला आपण कसं हँडल करायचं त्याबाबत आपण पोलीस स्टेशनचे आपले 4 अधिकारी, 20 कर्मचारी, बाहेरच्या पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी, आपण 10 कर्मचारी बोलवलेले, त्याचप्रमाणे HRPचं प्लॅटून बोलवलेलं, RCPचं पथक बोलवलं होतं आणि तसेच फायर ब्रिगेड नगरपालिकेची आणि ॲम्ब्युलन्स हे सर्व बोलून आपण एक्सरसाइज केली आणि याच्यामध्ये आपण एक्सरसाइज केली। एक्सरसाइज झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे होत्या हे एक्सरसाइज झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं इथं ब्रीफिंग घेणं झालं आणि भविष्यामध्ये जास्त घटना घडली तर आपण त्याला कसं तोंड द्यायचं ह्याच्याकरता आम्ही ही एक्सरसाइज आयोजित केली होती। सर, आता निवडणूक आहे तर तुम्ही काय मेसेज देईल जे आपली जनता आहे त्यांना पोलीस प्रशासनाकडून?
नाही, पोलीस प्रशासनाविरुद्ध असा मेसेज देईल प्रशासनाविरुद्ध वतीने की हे आपल्या निवडणूक आहेत हे व्यवस्थित पूर्ण भयमुक्त वातावरणात आपण घेत आहोत. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि बाकी जे मतदानाकरता किंवा या निवडणुकीचा बंदोबस्त करता आमचे पोलीस प्रशासन पूर्ण तयार आहे. वाले ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करा. लाठी सेक्शन वापस. लाठी सेक्शन वापस. चलो और मतलब फायर सेक्शन जगा लो. फायर सेक्शन जगा लो. एकदम जखमी झाला जखमी राइफल सेक्शन